नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार तोडकर, विज्ञान शिक्षक, चैतन्य विद्यालय निरा, नरसिंहपूर. तर आज काय बघूयात. आपला टॉपिक चालू होता मेजरमेंट ऑफ मॅटर. लक्षात त्यातलाच पुढचा पार्ट किंवा पुढचा पॉईंट आज आपण बघूयात. मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या पार्टमध्ये आपण काय बघितलेलं आहे, मॉलिक्युलर मास. आणि आज त्याच्या पुढचा पार्ट बघूयात आपण, कॉन्सेप्ट ऑफ मोल अँड ॲव्होगॅड्रोज नंबर. हा पॉईंट आज बघूयात. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, पहा, म्हणजे लक्षात येईल. बघा काय बघतोय आपण, मेजरमेंट ऑफ टॉपिक. इथे लक्षात ह्यातलं आपण काय बघितलंय, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बघितलेलं आहे. त्यानंतर ॲटम शेप, मास, मॉलिक्युलर मास बघितलेला आहे. आज काय बघतो आपण, कॉन्सेप्ट ऑफ मोल आणि ॲव्होगॅड्रोज नंबर. आज आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तर बघा स्टार्ट करूयात. बघा when elements and compounds kept part in a chemical reaction, it is their atoms and molecules that react with each other, and therefore it is necessary to know the number of their atoms and molecules. बघा काय होतं, इलेमेंट आणि कंपाऊंड केमिकल रिॲक्शनमध्ये भाग येतात आणि ते एकमेकाबरोबर काय होतात, रिॲक्ट होतात. द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स रिॲक्ट विथ इच अदर, देअरफॉर इट इज नेसेसरी टू नो द नंबर ऑफ देअर ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲटमचा आणि मॉलिक्युलचा नंबर आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. हावेवर while carrying out a chemical reaction, it is convenient to measure out quantities that can be handled instead of counting the number of atoms and molecules. लक्षात राहू देत काय म्हणलंय बघा. However, while carrying chemical reaction, it is convenient to measure out quantities that can handled instead of counting number of atoms and molecules. इथे लक्षात, जेव्हा आपण केमिकल रिॲक्शनमध्ये काय करतो, आपण त्यांच्या क्वांटिटीज मेजर करतो. आपण त्याच्यातले ॲटम किंवा मॉलिक्युल्स मेजर करत नाहीये. त्याच्यामुळेच कोणता कॉन्सेप्ट आला, द कॉन्सेप्ट ऑफ मोल इज युजफुल फॉर दिस पर्पज. त्याच्यामुळे आपल्याला मोल हा कॉन्सेप्ट माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा अजून एकदा बघा, when elements and compounds take parts in a chemical reaction, they react with each other. बघा, it is their atoms and molecules that reacts each other, and therefore it is necessary to know that the number of atoms or molecules. However, while carrying out chemical reaction or chemical experiments, it is convenient to measure out quantities that can be handled instead of counting the number of atoms and molecules. हे लक्षात, आपण केमिकल रिॲक्शनमध्ये किंवा एक्सपेरिमेंट करताना आपण काय करतो, त्यांच्या क्वांटिटीज मेजर करतो. म्हणजे काय की आपण घेतो 18 ग्रॅम, एखादं केमिकल घेतो आपण 18 ग्रॅम 20 ग्रॅम. त्याच्यामुळं मोल हा कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. द कॉन्सेप्ट मोल इज युजफुल फॉर दिस पर्पज. आणि ह्याच पर्पजसाठी मोल हा कॉन्सेप्ट काय युजफुल आहे. बघा, द मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ सबस्टन्स हुज मास इज गिवन इज इक्वल टू मॅग्निट्यूड टू द मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन डाल्टन. Thus, the molecular mass of oxygen is 32 Dalton unit. Therefore, 32 gram oxygen is 1 mole of oxygen. बघा, a mole is a quantity of a substance whose mass in gram is equal to magnitude to their molecular mass of the substance in Dalton. बघणार आहोत आपण, बघा डिटेलमध्ये बघणार आहोत. Thus, the molecular mass of oxygen is 32 unit. Therefore, 32 gram oxygen is 1 mole of oxygen. The molecular mass of water is 18 Dalton unit. Therefore, 18 gram of water make 1 mole of water. बघा डिटेलमध्ये बघूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा हे काढतात कसं, 1 mole compound is the mass of the substance in grams equal to its molecular mass. The SI unit is mole. बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सबस्टन्स. आपल्याला जर नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील सबस्टन्सचे, तर कसं काढणार, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम. त्या सबस्टन्सचं ग्रॅममध्ये काय करणार आहे, आपण वजन करणार आहे, आणि डिवाइड बाय मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. आणि त्या सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास माहीत असणं महत्त्वाचं आहे, किंवा त्याच्याबरोबर काय करतो, डिवाइड करतो. लक्षात, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण मॉलिक्युलर मास कसं काढायचं. त्याचा अर्थ काय होतो, तर बघा ह्या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे जर आपण काय घेतलं 32, हे काय येतं, ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास येतं. 32 काय येतं, ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास येतं. 32 ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास येतं. इथं लक्षात कसं येणार आहे, ओ
मॉलिक्यूल वॉटरचं ऑक्सिजनचं मॉलिक्यूल म्हणजे काय असतं O2 म्हणजे काय ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती आहे 16 प्लस 16 किती येतं हे 32 किती येतं 32 किती येणार हे 32 म्हणजे 32 ग्रॅम ऑक्सिजनलाच काय म्हणतो आपण 1 मोल ऑक्सिजन 1 मोल ऑक्सिजन. त्याचबरोबर वॉटरचं सुद्धा मॉलिक्युलर मास किती येतं वॉटरचं मॉलिक्युलर मास किती येतं 18 येतं म्हणून 80 ग्रॅम ऑफ वॉटर मेक्स 1 मोल ऑफ वॉटर. तसं आहे बघा अजून समजेल तुम्हाला. बघा काय म्हणलंय की त्याचं मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम्स म्हणजे काय 32 मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम. आपण ऑक्सिजनचं एक्झाम्पल घेऊयात. कशाचं ऑक्सिजनचं काय आहे मॉलिक्युल ऑक्सिजनचं काय असतो O2 म्हणजे एका ऑक्सिजनच्या ॲटमचं ॲटॉमिक मास किती येतं 16 इंटू 16 किती येणार आहे 32 किती येणार आहे 32 बरोबर आहे का. मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम किती घेतला आपण 32 ग्रॅम घेतला ऑक्सिजन किती घेतला 32 ग्रॅम आणि त्याचं मॉलिक्युलर मास किती आहे 32 आहे म्हणून 32 आपण 32 किती येणार हे 1 बरोबर आहे का. काय येणार आहे 1 म्हणजे ज्यावेळी आपण 32 ग्रॅम काय करतो ऑक्सिजन घेतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात 32 ग्रॅम ज्यावेळी आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात 1 मोल ऑक्सिजन असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात 1 मोल ऑक्सिजन. 32 ग्रॅम ऑक्सिजन घेतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतात 1 मोल ऑक्सिजन. बघा अजून एक एक्झाम्पल आहे तुमच्या लक्षात येईल. बघा मास नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम. काय करूयात आपण H2 घेऊयात वॉटर घेऊयात किती घेऊयात 18 ग्रॅम किती घेऊयात 18 ग्रॅम आणि मॉलिक्युलर मास किती आहे वॉटरचं 18 आहे 18 डाल्टन युनिट म्हणून 18 अपॉन 18 काय झालं हे 1 मोल झालं. काय झालं 1 मोल येते लक्षात. बघा म्हणजे नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय होतं की 1 मोल म्हणजे 18 ग्रॅम वॉटर ते कशाबरोबर आहे 1 मोल बरोबर. 1 मोल म्हणजे किती 18 ग्रॅम वॉटर हे लक्षात तुमच्या. बघा थोडं पुढे जाऊयात. आधी मोल म्हणजे काय लक्षात घेऊयात. बघा व्हॉट इज मोल युनिट. मोल म्हणजे काय आहे एक युनिट आहे. मोल म्हणजे काय आहे एक युनिट आहे. मेजर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय करतात त्या युनिटने सबस्टन्स अमाऊंट मेजर करतात. बघा एक नोट दिले अ डझन ॲज इन अ डझन ऑफ बघा नट्स इट इज ऑल्सो युनिट मेजर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. एक डझन म्हणतो आपण काय म्हणतो एक डझन काय आहेत आपल्याकडे बनानाच आहेत म्हणजे किती आहेत ते 12 आहेत. तसंच काय आहे युनिट मोल एक काय आहे युनिट आहे ते किती आहे ते बघणार आहेत आपण पुढं. बघा द मोल अँड द नंबर ऑफ पार्टिकल्स. द नंबर ऑफ पार्टिकल्स इन मॅटर इज मेजर्ड इन मोल. पार्टिकलमध्ये मॅटरमध्ये किती पार्टिकल आहेत हे कशाने मेजर करतो आपण मोलने. कशाने मेजर करतो मोलने. आणि कसं घेतात बघा द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी पार्टिकल ॲज द नंबर ऑफ ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आणि 12 कार्बन 12 हा कार्बनचा आयसोटोप आहे येतं लक्षात. त्याच्या बघा त्याच्यामध्ये जेवढे त्याच्या 12 ग्रॅममध्ये जेवढे पार्टिकल असतील त्यालाच काय म्हणतो आपण 1 मोल म्हणतो. सिम्बॉल काय आहे मोल MOL काय सिम्बॉल MOL. बघा नेक्स्ट देन ॲव्होगॅड्रोज नंबर ह्याच्याबरोबर एक नंबर येतो येतं लक्षात मोल दाखवण्यासाठी. बघा ॲव्होगॅड्रोज नंबर इज द नंबर ऑफ पार्टिकल्स फाउंड इन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. एका मोलमध्ये किती पार्टिकल असतील हा सांगणार एक नंबर आहे त्यालाच काय म्हणतात ॲव्होगॅड्रोज नंबर. इट इज अ नंबर ऑफ ॲटम्स. हा कसा शोधला किंवा कसा तयार झाला तर बघा इट इज अ नंबर ऑफ ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 ग्रॅम कार्बन 12 मध्ये जेवढे ॲटम असतील त्यालाच काय म्हणतात 1 मोल किंवा त्यालाच ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणतात. दिस एक्सपेरिमेंट इज डिटरमाइंड बाय व्हॅल्यूज अप्रॉक्सिमेटली 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स पर मोल. म्हणजे एक मोल म्हणजे किती 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स 10⁻23 पार्टिकल्स लक्षात राहू देत. एक मोल म्हणजे एक डझन म्हणजे किती म्हणतो आपण 12. तसं एक मोल म्हणजे किती 6.022 इंटू 10⁻23. बघा नेक्स्ट बघा 1 मोल म्हणजे किती लक्षात राहू देत. 1 मोल म्हणजे किती
एक मोल सबस्टन्स आपण घेतला तर तो किती भरणार आहे 6.022 इंटू 10⁻23. लक्षात राहू दे. ह्यालाच काय म्हणतात ॲव्होगॅड्रोज नंबर. काय म्हणतात ह्यालाच ॲव्होगॅड्रोज नंबर. काय म्हणायचं ॲव्होगॅड्रोज नंबर. 1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. ह्यालाच काय म्हणतो आपण ॲव्होगॅड्रोज नंबर. ह्यालाच काय म्हणतात ॲव्होगॅड्रोज नंबर असं म्हणतात. लक्षात राहू दे. ह्यालाच काय म्हणायचं ॲव्होगॅड्रोज नंबर. ह्यालाच काय म्हणायचं ॲव्होगॅड्रोज नंबर. मग काय बघतो आपण 1 मोल किंवा 1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. ह्यालाच काय म्हणतात ॲव्होगॅड्रोज नंबर. लक्षात राहू देत. येते लक्षात. आपण मागाशी बघितलं 1 डझन म्हणजे किती 12. 1 डझन म्हणजे किती 12. तसं 1 मोल म्हणजे किती 6.022 इंटू 10⁻23. ह्यालाच काय म्हणतो ॲव्होगॅड्रोज नंबर. हे कसं शोधलं तर बघा 12 ग्रॅम्स ऑफ कार्बन 12 पावडर इज इक्वल टू 1 मोल. 12 ग्रॅम घेतली कार्बन 12 पावडर ती किती भरते 1 मोल. किंवा मग आपण बघितलं की काय 32 ग्रॅम ऑक्सिजन घेतला तो किती भरतो 1 मोल. 18 ग्रॅम वॉटर घेतलं ते किती भरतं 1 मोल. येते लक्षात. बघा पुढे जाऊयात. बघा तर 1 मोल म्हणजे नक्की किती आपल्याला कळलं की नंबर कळला एक 1 मोल इज इक्वल टू 6.023. हा काय झाला ॲव्होगॅड्रोज नंबर. तर बघा 1 मोल सल्फर इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻² सल्फर ॲटम्स. कोणताही सबस्टन्स घ्या 1 मोल सल्फर 1 मोल हायड्रोजन 1 मोल वॉटर 1 मोल NaCl 1 मोल विटॅमिन सी. येते लक्षात. कोणताही सबस्टन्स 1 मोलमध्ये घ्या त्याच्यामध्ये किती पार्टिकल असणार आहेत 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल. बघा ॲव्होगॅड्रोज नंबर इन 1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल. नंबर ऑफ पार्टिकल इन 1 मोल सॅम्पल्स. कोणतंही तुम्ही घ्या 1 मोल म्हणजे लक्षात राहू देत 1 मोल कंपाऊंड म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑर आयन्स. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट बघूयात. बघा 1 मोल कार्बन इज इक्वल टू 12 ग्रॅम एक्झॅक्टली. 1 मोल कार्बन म्हणजे किती 12 ग्रॅम आलं. तसं 1 मोल ऑफ कॉपर इज इक्वल टू 63.5 ग्रॅम. बघा कारण कॉपरचा ॲटॉमिक मास किती आहे कॉपरचा ॲटॉमिक मास 63.5 आहे 63.5 आहे. इथे लक्षात. आणि म्हणजे काय असणार आहेत 1 मोल कार्बन म्हणजे किती असणार आहे 12 ग्रॅम असणार आहे. बरोबर आहे का. 1 मोल 12 ग्रॅम कार्बन तुम्ही घेतलं 12 ग्रॅम कार्बन तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल असणार आहेत 1 मोल म्हणजे 12 ग्रॅम कार्बन तर त्याच्यामध्ये पार्टिकल असणार आहेत 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल असणार आहेत 10⁻23 पार्टिकल असणार. तसंच तुम्ही जर 63.5 ग्रॅम कॉपर घेतलं तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल असणार 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल असणार. येते लक्षात. 1 मोल सबस्टन्स म्हणजे काय किती पार्टिकल 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. लक्षात राहू देत. पार्टिकल किंवा ॲटम्स म्हणा. येते लक्षात. 1 मोल सबस्टन्स घेतला की त्याच्यामध्ये किती ॲटम्स असणार आहे 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स त्याच्यामध्ये असणार आहेत. येते लक्षात. बघा द नेक्स्ट ॲव्होगॅड्रोज नंबर. बघा ॲव्होगॅड्रोज नंबर द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. कोणताही बघा नंबर ऑफ मॉलिक्युल इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स कॉन्स्टंट. येते लक्षात. कोणताही तुम्ही सबस्टन्स घ्या 1 मोल सबस्टन्स घ्या त्याच्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स कसे असणार आहेत कॉन्स्टंट असणार आहेत. बघा द इटालियन सायंटिस्ट ॲव्होगॅड्रो डिड फंडामेंटल वर्क इन दिस कॉन्टेस्ट देअरफॉर दिस नंबर इज कॉल्ड ॲव्होगॅड्रोज नंबर. त्याच्यामुळे ह्या नंबरला काय म्हणतात ॲव्होगॅड्रोज नंबर. अँड इट इज डिनोटेड बाय रायटिंग NA. ह्या NA लिहून काय करतात तो नंबर डिनोट करतात. Later scientists demonstrated experimentally that the value of Avogadro's number is 6.022 into 10⁻23. A mole of any substance stands for 6.022 into 10⁻23. कोणताही सबस्टन्स घ्या तो सबस्टन्स समजा 1 मोल असेल तर त्याच्यामध्ये किती आयटम असणार आहेत
किंवा किती मॉलिक्युल्स असणार आहेत 6.022 इंटू 10⁻23 काय असणार आहेत मॉलिक्युल्स असणार आहेत. जस्ट अ डझन हॅज अ 12 ॲटम म्हणजे काय एका डझनामध्ये 12. तसे बघा तसे 1 मोल मीन्स 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स मॉलिक्युल्स आयन्स इथे लक्षात हे असतात. बघा बघा तिथे दिलेत तिथे एक्झाम्पल दिलेत. डझन हॅज 12 ॲटम, सेंचुरी हॅज 100 और ग्रॉस हॅज 144. अ मोल मीन्स 6.022 इंटू 10⁻23 molecules, atoms, ions. For example, a mole of water that is 18 gram of water contains 6.022 into 10⁻23 molecules of water. इथे लक्षात. तर मोल कसं काढायचं ते आधी बघूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा नंबर ऑफ मोल्स इन अ गिवन CO2. आपण काय करूयात हायड्रोजन एक मोल हायड्रोजन कसं होतंय ते बघूयात. बघा एक मोल हायड्रोजन कसं होतंय ते बघूयात. बघा काय करायचं नंबर ऑफ ॲटम्स इन अ गिवन H2O घेऊयात. बघा मास ऑफ H2O बघा इन ग्रॅम्स किती घेऊयात आपण 18 ग्रॅम्स घेऊयात. किती घेऊयात 18 ग्रॅम्स. आणि मॉलिक्युलर अँड मॉलिक्युलर मास ऑफ H2O मॉलिक्युलर मास किती आहे 18 डाल्टन युनिट. 18 काय झालं 1 मोल. काय झालं हे 1 मोल झालं. काय झालं 1 मोल झालं. म्हणजे काय होतं 18 ग्रॅम वॉटर म्हणजे काय झालं 1 मोल. काय झालं 1 मोल वॉटर. 18 ग्रॅम वॉटर म्हणजे 1 मोल म्हणजे काय असणार आहेत 18 ग्रॅम वॉटर म्हणजे 1 मोल म्हणजे 18 ग्रॅम मध्ये किती असणार आहेत मॉलिक्युल्स 6.022 इंटू 10⁻23 काय असणार आहेत मॉलिक्युल असणार आहेत कशाचे वॉटरचे. इथे लक्षात 18 ग्रॅम वॉटर म्हणजे 1 मोल वॉटर म्हणजे 18 ग्रॅम वॉटरमध्ये किती मॉलिक्युल असणार आहेत H2O चे तर 6.022 इंटू 10⁻23 असणार आहेत मॉलिक्युल कशाचे वॉटरचे. इथे लक्षात. सिमिलरली ऑक्सिजन बघा 1 मोल ऑक्सिजन म्हणजे किती मास ऑफ ऑक्सिजन. हेच एक्झाम्पल घेऊयात. बघा मास ऑफ ऑक्सिजन किंवा आपण इथं लिहूयात M/M. M मीन्स मास ऑफ ऑक्सिजन अँड कॅपिटल M मीन्स मॉलिक्युलर मास. ऑक्सिजनचं मास किती घेऊयात आपण 32 ग्रॅम घेऊयात. 32 ग्रॅम घेऊयात आणि मॉलिक्युलर मास किती ऑक्सिजनचं 32 किती येतं हे 1 येतं. किती येतं 1 मोल म्हणजे 1 मोल ऑक्सिजन म्हणजे किती 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन घेतलं तर ते किती भरणार आहे 32 ग्रॅम म्हणजे त्याच्यामध्ये किती असणार आहेत इलेमेंट कशाचे इलेमेंट असणार आहेत ऑक्सिजनचे किती असणार आहे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स म्हणूयात. किती असणार आहेत मॉलिक्युल्स कारण मॉलिक्युलर स्टेटमध्ये ऑक्सिजन सापडतो एअरमध्ये कोणत्यामध्ये O2 मध्ये. येते लक्षात. मॉलिक्युलर मास काढता येते ना शिकलोत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे 16. 2 ॲटम आहेत ऑक्सिजनचे म्हणजे 16 + 16 किती येतं हे 32. O2चं मॉलिक्युलर मास किती आलं 32 बरोबर आहे का 32 आपण 32 काय केलं 1 मोल. येते लक्षात. म्हणजे 1 मोल सबस्टन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार आहेत 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स असतील ॲटम्स असतील आयन्स असतील येतात. बघा तर एक्झाम्पल दिलेत बघा हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड म्हणजे किती मॉलिक्युल असतील तर बघा मेथड मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इज 44 काय आहे कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युलर मास आहे 44 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युलर मास आहे. नंबर ऑफ मोल्स इन द गिव्हन कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू CO मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ग्रॅम्स अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड किती दिलंय आपल्याला त्याचं मास कार्बन डायऑक्साईडचं 66 आणि मॉलिक्युलर मास 44 मग 66 अपॉन 44 किती येतं हे 1.5. 1 मोल आपल्याला माहिती आहे 1 मोल कोणता आहे सबस्टन्स 1 मोल कार्बन डायऑक्साईड कंटेन्स 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स तर 1.5 मोल कार्बन डायऑक्साईड कंटेन्स 1 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ह्याचा आणि ह्याचा गुणाकार केला तर काय येणार आहे 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. येते लक्षात. ह्याचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशाचे मोलचे आणि ॲव्होगॅड्रो नंबरचे. येते लक्षात कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि इतका वेळ पाहणं शक्य नाही म्हणून पुढच्या भागामध्ये त्याचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा
एक डझन बनानाच म्हणजे किती 12 बनानाच. एक डझन बनाना म्हणजे किती 12 बनानाच. 1 ग्रॉस नोटबुक म्हणजे किती आल्या 144 नोटबुक्स आल्या. तसं 1 मोल ऑफ कॉमन साल्ट म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. येते लक्षात. आणि आणि किती आलं 58.5 ग्रॅम. 58.5 ग्रॅम NaCl म्हणजे किती आलं हे 1 मोल. किती आलं 1 मोल. येते लक्षात 1 मोल. आता 1 मोल कसं काढायचं ते आपल्याला माहित आहे की त्याचं काय माहिती पाहिजे आपल्याला. आधी मास पाहिजे म्हणजे 58.5 ग्रॅम जर काय घेतलं तुम्ही काय घेतलं NaCl घेतलं आणि त्याचं मॉलिक्युलर मास किती आहे तेवढंच आहे 58.5 ग्रॅम. 58.5 आपण 58.5 किती येणार आहे 1 मोल. बरोबर आहे का. मोल कसं काढतात. मोल कसं काढतात गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. दिलेला मास आणि मॉलिक्युलर मास याचा भागाकार करतात डिवाइड करतात आणि आपल्याला काय मिळतं त्याचं 1 मोल. येते लक्षात. म्हणजे किती मोल सबस्टन्स आहे ते आपल्याला लक्षात येतं. येते लक्षात. 58.5 ग्रॅम NaCl म्हणजे काय त्याला 1 मोल NaCl म्हणजे 58.5 ग्रॅम NaCl मध्ये किती असणार आहेत मॉलिक्युल्स NaClचे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. येते लक्षात. येते लक्षात. बघा अजून लक्षात येईल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची काय बघणार आहोत एक्झाम्पल बघणार आहोत. बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा आवडला असेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय बघणार आहोत आपण मोल आणि ॲव्होगॅड्रोज नंबरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.